नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक उद्धव भोगला, भूगोल विभाग, पशुधरी कला व विज्ञान महाविद्यालय, कुंभार पिंपळगाव. HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तिसऱ्या फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम मधील मी रोल क्रमांक 20 आपल्या पुढे मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्ययन या विषयावरती माझा पाठ घेत आहे. मित्रांनो, नकाशा प्रमाण हे नकाशाचं एक अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. नकाशा प्रमाणाशिवाय नकाशे कंप्लीट केले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे नकाशा प्रमाण ही भूगोलाच्या प्रादेशिक भूगोलामधील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून ओळखली जाते. तर नकाशा प्रमाणाची आवश्यकता कशामुळे भासते? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संकेतात्मक प्रमाणबद्ध चित्र म्हणजे नकाशा होय. जमिनीवरील कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर व त्याच दोन ठिकाणामधील नकाशामधील अंतर यांचा परस्पर संबंध व्यक्त करण्याकरिता प्रमाणाची ही त्या ठिकाणी आवश्यकता असते. नकाशा प्रमाण म्हणजे काय याची जर व्याख्या पाहिजे झाल्यास, नकाशावर दाखविलेल्या दोन ठिकाणामधील नकाशावरील अंतर व जमिनीवरील त्या ठिकाणामधील प्रत्यक्ष अंतर यांचे जे गुणोत्तर असते त्याला नकाशा प्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटरला 10 किलोमीटर हे कोणताही एखादा नकाशा बनवताना आपल्याला ध्यानात घेता येईल. हे त्या ठिकाणी नकाशावरील प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे. तर 1 सेंटीमीटरला 10 किलोमीटर या प्रमाणावरून नकाशा बनवायचा आहे. तर 10 किलोमीटरचं अंतर आपण प्रत्यक्षरित्या पाहिलं तर खूप लांबचं हे अंतर आहे, परंतु ह्या खूप डिस्टन्स ह्या लांब असलेल्या अंतराला अगदी थोडक्यामध्ये कागदावर 1 सेंटीमीटरच्या 2 बिंदूंमध्ये 10 किलोमीटर अंतर आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजेच कागदावर अगदी थोड्या जागेमध्ये आपण तो 10 किलोमीटरचा नकाशा 1 सेंटीमीटर मध्ये बनवू शकतो. नकाशा प्रमाणाचे 3 महत्त्वाचे प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे विधानात्मक प्रमाण किंवा शब्द प्रमाण, दुसरा आहे संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण, त्यालाच प्रातिनिधिक अपूर्णांक म्हणतात, आणि तिसरं जो नकाशा प्रमाण आहे त्याला रेषा प्रमाण असं म्हटलं जातं. तर नकाशा प्रमाणामधील जो पहिला भाग आहे विधानात्मक प्रमाण किंवा त्याला शब्द प्रमाण म्हणतात, तर त्याची व्याख्या द्यायची झाल्यास नकाशाचे प्रमाण जेव्हा एखाद्या विधानाने किंवा एखाद्या शब्दाने सांगितले जाते त्याला विधानात्मक प्रमाण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटरला 2 किलोमीटर हे शब्दामध्ये व्यक्त केलं आहे, म्हणून त्याला शब्द प्रमाण त्या ठिकाणी मानलं जातं. आणि नंबर 2 चा जो संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण प्रातिनिधिक अपूर्णांक याला कशाला म्हणायचं? तर नकाशामधील जे अंतर आणि जमिनीवरील अंतर यांचे जे गुणोत्तर आहे हे जेव्हा पटीच्या संख्येने सांगितले असते तेव्हा नकाशा प्रमाणास संख्या प्रमाण म्हटले जाते. उदाहरणार्थ 1 लाख हे जे प्रमाण आहे किंवा 1/1 लाख 1/1 लाख या पटीच्या संख्येमध्ये नकाशा प्रमाण व्यक्त केले त्याला संख्या प्रमाण किंवा प्रातिनिधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. नंबर 3 चा आहे रेखा प्रमाण किंवा रेषा प्रमाण. तर यामध्ये नकाशा प्रमाण एका रेषेने दर्शवलेले असते, त्या रेषेला प्रमाण रेषा किंवा अंकपट्टी असे म्हणतात. अशा प्रकारे नकाशा प्रमाण हे 3 प्रकारामध्ये व्यक्त केलं जातं. प्रमाणाच्या साहाय्याने जमिनीवरील हवा तेवढा भाग कागदावर मर्यादित जागेत दाखवता येतो. यावरून नकाशा हे काढले जातात. म्हणजे कोणत्याही देशाचे, प्रांताचे, विभागाचे नकाशे काढायचे झाल्यास संपूर्ण भाग हा कागदावर उतरवणे किंवा कागदावर रेखाटणे सोपे नसते, म्हणून त्याला निश्चित प्रमाण दर्शवलं जातं आणि या प्रमाणावरून त्या संपूर्ण प्रदेशाचे नकाशे काढले जातात. धन्यवाद.